माझ्या अशिलाने बांधकाम आधीच सुरू केले आहे, त्यामुळे मनाई हुकूम अर्ज टिकाऊ नाही. माझे अशील मालक आहेत. प्रतिवाद्याने बांधकाम सुरू केले आहे, ते थांबवले जाऊ शकते. आपली एक मिळकत आहे. आपल्या मिळकतीवर शेजारचा व्यक्ती किंवा अन्य त्रयस्थ व्यक्ती हा हक्क सांगतो आणि त्या ठिकाणी बांधकाम सुरू करतो. घाई गडबडीमध्ये मटेरियल आणून टाकतो, जास्त लेबर लावतो आणि फास्ट जेवढं होईल तेवढं बांधकाम करण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी आपल्या प्लॉटमध्ये अतिक्रमण करून जास्तीचं क्षेत्र आपलं जे आहे ते बळकावून त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन सुरू करतो. ज्यावेळी अशा प्रकारचे वाद होतात त्यावेळी आपण न्यायालयामध्ये येतो. न्यायालयामध्ये आपण मनाईचा दावा दाखल करतो. तर न्यायालयामध्ये आल्यानंतर मनाईचा जो आपण दावा दाखल करतो तो मनाईचा दावा कशा प्रकारचा असला पाहिजे, कशा प्रकारचा नसला पाहिजे आणि माननीय न्यायालयामध्ये अशा प्रकरणांमध्ये आपण त्या दाव्यामध्ये काय म्हटलं पाहिजे, माननीय सर्वोच्च न्यायालयानं या संदर्भामध्ये काय म्हटलेलं आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.